मुंबईत शिवसेना भवन समोर पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत। सूत्र जुळणार, महाराष्ट्राचे चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार असा आशय देखील या बॅनरवर लिहिण्यात आला आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। आता माझ्या मागे हा बॅनर लावण्यात आलेला आहे ना, बॅनर वरती जो आशय लिहिलेला आहे तो खास करून जास्त याबाबतची चर्चा आहे। पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा प्रकारच्या आशयाचा हा बॅनर लावण्यात आला आहे। यासोबतच सूत्र जुळणार, महाराष्ट्राचे चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार अशा प्रकारचा हा आशय या संपूर्ण बॅनरवर आहे। कारण सध्या आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सध्या पडझड सुरू आहे, मात्र तरी शिवसैनिकांमध्ये एक आशा आहे की काहीतरी समीकरण जुळतील, काहीतरी समीकरण बदलतील आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये ठाकरेंचं सरकार येईल। मात्र हे नेमकं कसं होईल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कारण ज्यांनी हा बॅनर लावलाय महेश जाधव त्यांच्याशी आपण बोलूया की नेमकं त्यांचा काय वाटतं, कारण त्यांनी लिहिलेलं आहे की सूत्र बदलणार, नेमकी कशी सूत्र बदलणार, काय बदलणार हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। देवीने मला बुद्धी दिली, जे माझ्या डोक्यात आलं ते मी तिकडे लिहिलेलं आहे। आणि जर तुम्ही ओव्हरऑल जे राजकारण बघाल ना तर 100% मला असं वाटतं की सूत्र जुळणार आणि महाराष्ट्र चित्र नक्कीच बदलेल। एवढ्या वर्ष आम्ही बीएमसी मध्ये आमचे साहेब आहेत, आम्ही आहोत, आमची सत्ता होती, सत्ता आहे आणि सत्ता राहणार। जर या बीएमसी मध्ये आम्ही परत सत्तेत येतो तर 100% महाराष्ट्राचे चित्र परत बदलणार आणि पुन्हा ठाकरे सरकार येणार हा मला पूर्णपणे विश्वास आहे। मनसेला सोबत घेऊन आता निवडणूक लढवण्याची सध्या चर्चा सुरू आहे। काय वाटतं, त्यांना सोबत घेऊन बीएमसीचं सगळं समीकरण बदलली जातील? साहेब, आता हे सगळ्या गोष्टी मोठ्या गोष्टी आहेत, ते वरचे आमचे वरिष्ठ ठरवतील कसे सूत्र जुळवायचे आणि कसे समीकरण बदलणार, पण समीकरण बदलणार हे 100%। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।